वेलकम बॅक टू एक्सपर्ट विथ गौरी. टुडे वी लर्न 10th स्टँडर्ड अल्जेब्रा यामधील 6 चॅप्टर आपण पाहत आहोत स्टॅटिस्टिक्स. आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 6.6 मधील पार्ट सेकंड आणि यामध्ये पाहणार आहोत क्वेश्चन 5 आणि क्वेश्चन 6. आता हे 2 क्वेश्चन जे आहेत ते थेरॉटिकल आहे. यामध्ये आपल्याला डायग्राम काढायची गरज नाहीये. 5th क्वेश्चन पाहूया. द पाय डायग्राम इन फिगर शोज द प्रोपोर्शन्स ऑफ डिफरंट वर्कर्स इन अ टाउन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स विथ इट्स हेल्प. मागील पार्ट 1 मध्ये क्वेश्चन 1 टू क्वेश्चन 4 आपण पाहिलेले आहे. यामध्ये टेबलवरून पाय डायग्राम ड्रॉ करायचे होते. आता या पार्ट सेकंड मध्ये ऑपोजिट आहे. पाय डायग्राम बघून आपल्याला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. क्वेश्चन 5 मध्ये पाय डायग्राम मध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कामे करणाऱ्या माणसांची डिग्री दिलेली आहे. पण आपण कधी असे म्हणतो का की शेती करणारे 24 डिग्री लोक आहेत किंवा प्रोडक्शन करणारे 90 डिग्री लोक आहेत? नाही ना. तर लक्षात घ्या, पाय डायग्राम मध्ये जी अँगल्स दाखवलेले असतात यावरून असे समजायचे की एखाद्या क्षेत्रात कामे करणाऱ्या माणसांची संख्या जर पाय डायग्राम मध्ये दाखवली असेल तर त्यांचा एक स्पेसिफिक अँगल बनतो. म्हणजे जर 100 माणसांपैकी 20 माणसे शेती करतात तर पाय डायग्राम मध्ये शेती करणाऱ्या माणसांची 20 डिग्री अँगल दाखवला जात नाही. तर त्यासाठी एक फॉर्म्युला वापरला जातो. म्हणजे 100 पैकी 20 जर का दाखवायचे असतील तर पाय डायग्राम आपल्याला माहित आहे 360 डिग्रीज असतो. ओके, म्हणजे 120 आपल्याला दाखवायचा आहे पाय डायग्राम मध्ये. वी नो पाय डायग्राम्स अँगल इज द 360 डिग्री. तर तो इथं मल्टिपल करावा लागतो. ओके, म्हणजे इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला, इथला 0 गेला. 36 मल्टिपल 2 म्हणजे 72 डिग्री आली. ओके, म्हणजे पाय डायग्राम मध्ये 20 माणसांसाठी 72 अंशचा अँगल बनवावा लागतो. म्हणजेच पाय डायग्राम मध्ये फॉर 20 पर्सन्स we also draw 72 degrees angle in the pie diagram. या प्रॅक्टिस सेट मधील पार्ट 1 मध्ये आपण जे नंबर्स दिलेली होती त्यांचे अँगल मध्ये किंवा डिग्री मध्ये आपण कन्व्हर्टिंग केलेले होते. आता या पार्ट सेकंड मध्ये डिग्री म्हणजेच अँगल दिलेले आहेत त्यांचे आपल्याला कन्व्हर्टिंग करायचे आहेत इनटू नंबर्स मध्ये. पार्ट 1 मध्ये थीटाचा फॉर्म्युला आपण पाहिला होता. द मेजर ऑफ सेंट्रल अँगल ऑफ सेक्टर थीटा इज इक्वल टू number of scores in the components upon total number of scores multiple 360 degree. आता हे जे थेरोटिकल क्वेश्चन्स आहेत यामध्ये हाच फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागणार आहे. पण ज्याचा नंबर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे त्याचे नाव घेऊन प्रॉपर फॉर्म्युला बनवावा लागणार आहे. ओके, तरच आपल्याला एक्झामिनर मार्क्स देतील आणि त्यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून आन्सर कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके, आता यामध्ये 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत त्यांची सोल्युशन्स पाहूया. फर्स्ट क्वेश्चन मी रीड करते. इफ द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज 10,000 हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. ओके, आता यामध्ये टोटल नंबर्स ऑफ वर्कर्स दिलेले आहेत 10,000. पाय डायग्राम मधील 72 डिग्री म्हणजेच थीटा. तर वरील पाय डायग्राम जर का आपण पाहिला तर कन्स्ट्रक्शन साठी बघा 72 डिग्री दाखवलेले आहेत. म्हणजेच इथे सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन म्हणजेच थीटा इज इक्वल टू 72 डिग्री होईल. ओके, यावरून वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन फाइंड आउट करायचे आहेत. ओके, मग इथे आपल्याला एक्स कन्सिडर करावं लागेल. क्वेश्चन 1 आन्सर इथे आपण एक्स कन्सिडर करणार आहोत. त्यामुळे लेट एक्स वर्कर आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. ओके, कारण की क्वेश्चन मध्ये आपल्याला फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शनची माहिती दिलेली आहे. त्यामुळे एक्स वर्कर आपण कन्सिडर केलेला आहे फॉर द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. देन 10,000 आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहे. टोटल किती लिहू? द टोटल नंबर ऑफ वर्कर्स इज 10,000. ओके, आता फॉर्म्युला इथे मी राईट डाऊन करून घेते. फॉर्म्युला आहे द सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अपॉन द टोटल नंबर ऑफ वर्कर्स मल्टिपल 360 डिग्री. ओके, इथं कन्स्ट्रक्शन साठी आपल्याला क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे प्रॉपरली इथं मी फॉर्म्युला तयार केलेला आहे. वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अपॉन द टोटल नंबर ऑफ वर्कर्स मल्टिपल 360 डिग्री. ओके, आता यामध्ये 72 डिग्री जी आहे क्वेश्चन मध्ये ती कन्स्ट्रक्शन साठी दिलेली आहे. म्हणजेच इथे द सेंट्रल अँगल फॉर कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू 72 डिग्री. त्यामुळे इथे म्हणून देअरफॉर
72 डिग्री इज इक्वल टू एक्स आपण कन्सिडर केलेला आहे कन्स्ट्रक्शन इन द फील्ड ऑफ द कन्स्ट्रक्शन साठी. ओके, मग त्यामुळे एक्स आणि द टोटल नंबर ऑफ वर्कर्स आपल्याला दिलेले आहे 10,000 मल्टिपल 360 डिग्री. इथला 0 गेला, इथला 0 गेला. आता एका साईडला आपण फक्त एक्स ठेवूया आणि दुसऱ्या साईडला 72, 1000 आणि 36 ची अरेंजमेंट घेऊ. ओके, आता एक्स आपण या साईडलाच ठेवूया. देअरफॉर 72 इथले 1000 साइड चेंज झाल्यानंतर मल्टिपलला जातील आणि इथले मल्टिपल 36 जे आहेत ते साइड चेंज झाल्यानंतर डिवाइडला जातील. राईट साइडचे एक्स जसेच्या तसे. 36 च्या दुप्पट 72 आहेत म्हणजे 36 1 जार 36, 36 2 जार 72. 2 मल्टिपल 1000 इज इक्वल टू मिळाले आपल्याला 2000. देअरफॉर 2000 इज इक्वल टू एक्स. दॅट इज एक्स ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला x इज इक्वल टू 2000. ओके, मग x आपण कशासाठी कन्सिडर केलेले होते? वर्कर आर इन द फील्ड ऑफ द कन्स्ट्रक्शन साठी. ओके, आणि तेच आपल्याला क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे. त्यामुळे फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर आपल्याला मिळालेला आहे द वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन इज 2000. सेकंड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 5 मध्ये जो सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे त्याचा आन्सर पाहूया. क्वेश्चन दिलेला आहे हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. आता वरील पाय डायग्राम मध्ये जर का पाहिला तर ऍडमिनिस्ट्रेशन साठी आपल्याला 36 डिग्री दिलेली आहे. म्हणजे सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला दिलेला आहे 36 डिग्री दॅट इज थिटा. अँड टोटल नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहे 10,000. ओके, आता ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते पहिल्यांदा मी इथं राईट डाऊन करून घेते. आणि जे आपल्याला इथं फाइंड आउट करायचं आहे त्यासाठी मी इथं वाय कन्सिडर करणार आहे. ओके, आपल्याला काय विचारलेलं आहे तर वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी इथं मी वाय कन्सिडर करते. आणि याबरोबरच जो फॉर्म्युला आहे इथं द सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन साठी तो प्रॉपरली कसा राईट डाऊन करायचा ते सुद्धा मी इथं तुम्हाला दाखवते. इथं मी वाय कन्सिडर केलेला आहे फॉर वर्कर्स इन द ऍडमिनिस्ट्रेशन. ओके, त्यासाठी मी इथं स्टेटमेंट घेतलेला आहे लेट वाय वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. आणि ग्रीन कलर मध्ये जे राईट डाऊन केलेलं आहे ते ऍडमिनिस्ट्रेशन साठीचा आहे फॉर्म्युला. द सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन मीन्स थिटा. इथं थिटा लिहायची मी विसरलेली आहे पण नाही लिहिला तरी सुद्धा चालेल. द सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू द वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अपॉन द टोटल नंबर ऑफ वर्कर्स मल्टिपल 360 डिग्री. आता पाय डायग्राम जर का तुम्ही पाहिला तर त्यामध्ये तुम्हाला दिसत आहे 36 डिग्री आपल्याला दिलेला आहे ऍडमिनिस्ट्रेशन साठी. म्हणजे इथे देअरफॉर 36 डिग्री इज इक्वल टू वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन साठी आपण वाय कन्सिडर केलेला आहे त्यामुळे इथे येईल वाय अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स दिलेले आहे 10,000. ओके, पहिल्या क्वेश्चन मध्ये आपल्याला टोटल नंबर ऑफ जे वर्कर्स दिलेले आहेत 10,000 तेच इथे घ्यायचे आहेत कारण की या तिन्ही क्वेश्चनचा एकच पाय डायग्राम आहे. ओके, त्यामुळे टोटल नंबर ऑफ वर्कर्स प्रत्येक क्वेश्चन साठी 10,000 असणार आहेत मल्टिपल 360 डिग्री. ओके, इथला 0 गेला, इथला 0 गेला. इथं डिग्री काढून टाकते म्हणजे तुमचं कन्फ्युजन नाही होणार. ओके, आता वाय आपण इकडच्या साईडला ठेवूया आणि बाकीची अरेंजमेंट 1000 आणि 36 ची इकडच्या साईडला घेऊ. देअरफॉर 36 इथले 1000 डिवाइडला आहेत, साईड चेंज केल्यानंतर ते मल्टिपलला जातील. इथले 36 मल्टिपलला आहेत, साईड चेंज केल्यानंतर ते डिवाइडला जातील. आणि राईट साईडला ओनली शिल्लक राहिले वाय. 36 1 जार 36, 36 1 जार 36. 1 मल्टिपल 1000 इज इक्वल टू 1000. म्हणजे वाय ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1000. देअरफॉर वाय इज इक्वल टू 1000. आता इथे वाय आपण कशासाठी कन्सिडर केलेला होता तर वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. मग सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला तेच फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. तर त्याचा आन्सर असणार आहे 1000 वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. थर्ड क्वेश्चन विचारलेला आहे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन द प्रोडक्शन. ओके, आता इथे पाय डायग्राम जर का पाहिला तुम्ही वरती क्वेश्चन मधील तर इथे 90 डिग्री दिलेली आहे फॉर प्रोडक्शन साठी आणि इथे आपल्याला फक्त पर्सेंटेज काढायला सांगितलेले आहे. मग पर्सेंटेज कसा काढतात की पाय डायग्रामची जेवढी डिग्री आहे त्याच्यापैकी 90 डिग्री प्रोडक्शन आहे आणि यावरून पर्सेंटेज काढायचं आहे म्हणजेच याला मल्टिपल आपल्याला 100 करायचे आहेत. ओके, पहिल्यांदा मी काय करते
आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे क्वेश्चन मध्ये ती राईट डाऊन करून घेते आणि नंतर मी तुम्हाला समजून सांगते. इथे आपल्याला वेगळा क्वेश्चन विचारलेला आहे आधीच्या 2 क्वेश्चन्स पेक्षा. आपल्याला आधीच्या 2 क्वेश्चन मध्ये वर्कर्स किती काम करत आहेत ते विचारलेले होते. आता इथं फक्त पर्सेंटेज विचारलेले आहेत, त्यामुळे इथं एक्स कन्सिडर करणं, वाय कन्सिडर करण्याची गरज नाही. ओके. पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन. पाय डायग्राम असतो 360 डिग्रीचा. यापैकी प्रोडक्शनचा स्पेस दिलेला आहे 90 डिग्री आणि याचं पर्सेंटेज आपल्याला करायचं आहे, म्हणून मल्टिपल याला येईल 100. ओके. इथला 0 कट, इथला 0 कट. 9 1 जार 9, 9 4 जार 36, 4 1 जार 4, 4 2 जार 8, रिमेनिंग राहिली 2, 4 5 जार 20, म्हणजे इथे मिळाले 25%. ओके. मग क्वेश्चन मध्ये आपल्याला जे पर्सेंटेज विचारलेले आहेत ते इथे डिटेल मध्ये लिहूया. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन द प्रोडक्शन? तर त्याचा आन्सर होईल 25% ऑफ वर्कर्स इन द प्रोडक्शन. ओके. एकदम इझी क्वेश्चन होता. मागील जे क्वेश्चन्स पाहिलेले होते पार्ट 1 मध्ये, त्यामध्ये आपल्याला पाय डायग्राम काढावे लागले होते आणि त्यासाठी आपल्याला टेबल पण क्रिएट करावा लागला होता. इथं जास्त आपल्याला काम नाहीये, फक्त त्यांनी काय विचारलेलं आहे तेच आपल्याला व्यवस्थित वाचून घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला आन्सर सोडवायचे आहेत. ओके. पहिले 2 क्वेश्चन्स मध्ये आपल्याला वर्कर्स विचारले होते, त्यामुळे हा फॉर्म्युला पण तयार केलेला होता आणि त्यासाठी आपल्याला कन्सिडर करावा लागला होता एक्स किंवा वाय. यावरून आपण वर्कर्स किती काम करत आहेत त्या फील्डमध्ये ते आपण फाइंड आउट केलं होतं. इथं मात्र पर्सेंटेज विचारलेले होते, त्यामुळे जो एरिया आपल्याला दिलेला आहे त्या एरियाला आपण 360 ने डिवाइड केले आणि त्याला पर्सेंटेज म्हणजेच मल्टिपल 100 केले. त्यावरून आपल्याला पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन दॅट फील्ड मिळाली. या व्हिडिओमध्ये लास्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन 6. द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट्स ऑफ अ फॅमिली आर शोन इन द पाय डायग्राम. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. म्हणजे या क्वेश्चन मधील जो पाय डायग्राम दिलेला आहे त्यावरती आधारित असलेले काही क्वेश्चन्स आपल्याला विचारलेले आहेत आणि त्याचे आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचे आहेत. ओके. पहिला क्वेश्चन पाहूया. इफ द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर्स इज ₹2000, फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. आता इथे आपल्याला शेअर्स दिलेले आहेत आणि शेअर्स मध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ₹2000. ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिली आहे. यावरून आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ते फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स मीन्स थीटा इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिपल 360 डिग्री. पण त्याआधी टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणून आपल्याला ₹X कन्सिडर करावे लागतील. लेट द टोटल इन्व्हेस्टमेंट बी. इन्व्हेस्टमेंट रुपीज मध्ये आहे त्यामुळे ₹X कन्सिडर करायचं आहे. ओके. याबरोबरच आपल्याला दिलेले आहे द सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स इज गिवन टू बी. पाय डायग्राम मध्ये शेअरचा जो भाग दिलेला आहे बघा, तर तिथे आपल्याला 60 डिग्री दिलेली आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स दिलेली आहे 60 डिग्री, त्यामुळे इथे म्हणू 60 डिग्री. ओके. यावरून फॉर्म्युला आपल्याला करावा लागणार आहे इन्व्हेस्टमेंट इन शेअरचा इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिपल 360 डिग्री. आता यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. 60 डिग्री जो आहे तो आहे सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट. देअरफॉर 60 इज इक्वल टू इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आपल्याला दिलेले आहे ₹2000. ओके. क्वेश्चन्स मध्ये दिलेलं आहे अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट साठी आपण X कन्सिडर केलेला आहे अपॉन X मल्टिपल 360. आता इथला X आपण लेफ्ट साइडला घेऊन जाऊया आणि इथले 60 आपण राईट साइडला घेऊन जाऊ. त्यामुळे 60 इकडे आल्यानंतर साइड चेंज झाल्यामुळे ते डिवाइडला जातील.
therefore x is equal to 2000. आता 360 याबरोबरच घेऊ आपण, इथले 60 साइड चेंज झाल्यामुळे डिवाइडला आले 60, 0 गेला 0 गेला, 6 1 जार 6, 6 6 जार 36. 2000 मल्टिपल 6 मीन्स 2 6 जार 12 and 0 0 0 म्हणजे 12,000. therefore x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ₹12,000. पण x आपण कन्सिडर केलेला होता टोटल इन्व्हेस्टमेंट साठी, त्यामुळे इथे म्हणू therefore टोटल इन्व्हेस्टमेंट is ₹12,000. ओके. आता ही टोटल इन्व्हेस्टमेंट जी आलेली आहे ती पुढचे जे क्वेश्चन्स आहेत क्वेश्चन 2, 3 आणि 4 साठी सुद्धा असणार आहे, कारण की त्या सर्वांचा पाय डायग्राम हा एकच आहे. ओके. त्यामुळे टोटल इन्व्हेस्टमेंट ही सर्व क्वेश्चन साठी सारखीच असणार आहे. आता टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळालेली आहे ₹12,000, त्यामुळे पुढची सोल्युशन्स आपल्याला इझी जातील. सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी अमाउंट इज डिपॉझिटेड इन द बँक. आता बँक मध्ये किती अमाउंट डिपॉझिट केलेली आहे त्यासाठी आपण ₹Y कन्सिडर करूया आणि पाय डायग्राम नीट ऑब्झर्व करा. यामध्ये डिपॉझिट इन बँक साठी दिलेली आहे 90 डिग्री, म्हणजे द सेंट्रल अँगल फॉर द अमाउंट डिपॉझिटेड इन द बँक असणार आहे 90 डिग्री आणि त्याचा फॉर्म्युला असणार आहे द सेंट्रल अँगल फॉर द अमाउंट डिपॉझिटेड इन द बँक इज इक्वल टू द अमाउंट डिपॉझिटेड इन द बँक अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिपल 360 डिग्री. ओके. आता y कन्सिडर केलेले आणि हा फॉर्म्युला मी पहिल्यांदा राईट डाऊन करून घेते, त्यानंतर व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करू. लेट द अमाउंट डिपॉझिटेड इन द बँक बी ₹y, देन फॉर्म्युला. आता व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. द सेंट्रल अँगल फॉर द अमाउंट डिपॉझिटेड इन द बँक, यामध्ये पाय डायग्राम मध्ये दिलेली आहे 90 डिग्री, therefore 90 इज इक्वल टू अमाउंट डिपॉझिटेड इन द बँक साठी आपण y घेतलेला आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट आपण मागील क्वेश्चन मध्येच पाहिलेली आहे ₹12,000 मल्टिपल 360. ओके. आता यांची अरेंजमेंट चेंज करूया. इथले y आपण या साईडलाच ठेवूया राईट साईडला आणि बाकीचे 12,000 आणि 360 इकडे घेऊ. therefore 90 12,000 इथे डिवाइडला आहे, साईड चेंज झाल्यानंतर ते मल्टिपलला जातील. इथे 360 मल्टिपलला आहेत, साईड चेंज झाल्यानंतर ते डिवाइडला जातील. राईट साईडचे y जसेचे तसे राहिले. इथला 0 गेला, इथला 0 गेला, 9 1 जार 9, 9 4 जार 36, 4 1 जार 4, 4 3 जार 12, 0 0 0. ओके. इथली 3 0 जसे तसे, म्हणजे y ची व्हॅल्यू मिळाली. therefore 3,000 इज इक्वल टू y, दॅट इज y इज इक्वल टू ₹3,000. ओके. पण y आपण कशासाठी घेतलेला होता? अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक साठी, म्हणून इथं म्हणू द अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक इज ₹3,000. आता अजून यामध्ये 2 क्वेश्चन्स आहेत, क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4, पण इथे जागा नाहीये, त्याच्यामुळे हे दोन्ही क्वेश्चनचे सोल्युशन मी पुसून घेते. फक्त इथे टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000, हे क्वेश्चन 3 साठी आणि 4 साठी सुद्धा लागणार आहे, त्यामुळे हा नंबर लक्षात ठेवा. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू ₹12,000. थर्ड क्वेश्चन दिलाय, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन द इमूव्हेबल प्रॉपर्टी दॅन इन द म्युच्युअल फंड. म्हणजे इथे इमूव्हेबल प्रॉपर्टी कोणती दिली बघा. इमूव्हेबल प्रॉपर्टी दिलेली आहे 120 डिग्री आणि म्युच्युअल फंडची दिलेली आहे 60 डिग्री. आता आपल्याला कोणते कोणते इन्फॉर्मेशन माहित आहे, तर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड 60 डिग्री, इन्व्हेस्टमेंट इन इमूव्हेबल प्रॉपर्टी 120 डिग्री आणि टोटल इन्व्हेस्टमेंट ₹12,000. ओके. यावरून म्युच्युअल फंड मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट आपण फाइंड आउट करू आणि मनी इन्व्हेस्टेड इन द इमूव्हेबल प्रॉपर्टी सुद्धा फाइंड आउट करू. या दोघांच्या डिफरन्स वरून आपल्याला याचा आन्सर मिळून जाईल. इन्फॉर्मेशन आहे आपल्याकडे, ती मी राईट डाऊन करून घेते. आणि इथे आता अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड यासाठी मी ₹Z कन्सिडर करते. लेट द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड बी ₹Z. याबरोबरच आपल्याला इन्व्हेस्टमेंट इन द म्युच्युअल फंड दिलेली आहे 60 डिग्री, ती इन्फॉर्मेशन सुद्धा इथे मी राईट डाऊन करून घेते.
म्युच्युअल फंड साठी फॉर्म्युला असणार आहे द सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड इज इक्वल टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिपल 360 डिग्री. तो मी इथे राईट डाऊन करून घेते. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. द सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड आहे 60 डिग्री. देअरफॉर 60 इज इक्वल टू द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड साठी मी झेड कन्सिडर केलेला आहे, त्यामुळे झेड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट फर्स्ट क्वेश्चन मध्ये आपण फाइंड आउट केलेली होती ₹12,000. ती इथं घेऊया मल्टिपल 360. 60 इथले 12,000 साइड चेंज झाल्यानंतर मल्टिपलला येतील, अपॉनला येतील 360 इज इक्वल टू झेड. 0 कॅन्सल 0 कॅन्सल 6 1 जार 6 6 6 जार 36 6 1 जार 6 6 2 जार 12 and 3 0 1 2 3. Okay, therefore 2000 is equal to Z, that is Z is equal to rupees 2000. ओके, झेड आपण कन्सिडर केलेला होता म्युच्युअल फंडच्या इन्व्हेस्टमेंटसाठी. मग इथं म्हणू देअरफॉर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज ₹2000. आता द सेंट्रल अँगल फॉर द इमोवेबल प्रॉपर्टी याचा फॉर्म्युला वापरून आपण इन्व्हेस्टमेंट इनटू इमोवेबल प्रॉपर्टी किती आहे ते फाइंड आउट करू. आता इन्व्हेस्टमेंट इन इमोवेबल प्रॉपर्टी साठी मी कन्सिडर करत आहे ₹P, म्हणजे ₹P कन्सिडर करायची आहे व्हॅल्यू अशी की जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे इनटू इमोवेबल प्रॉपर्टीसाठी. ओके, त्याचं स्टेटमेंट मी इथे राईट साइडला लिहून घेते. या क्वेश्चन मधील पाय डायग्राम मध्ये इमोवेबल प्रॉपर्टी दिलेली आहे 120 डिग्री. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 12,000. आता या व्हॅल्यू यामध्ये पुट करूया, त्यामुळे देअरफॉर 120 इज इक्वल टू P अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 मल्टिपल 360. हे जे 12,000 आहेत ते क्वेश्चन 1 मध्ये आपण टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणून काढलेली होती, तीच इथं पुढे घेतलेली आहे. ओके, देअरफॉर 120 इथले 12,000 मल्टिपलला येतील, 12,000 अपॉन 360 डिवाइडला जातील इज इक्वल टू P मिळेल. 0 गेला 0 गेला 12 1 जार 12 12 3 जार 36 3 1 जार 3 3 4 जार 12 and 000. Therefore 4,000 is equal to P, that is P is equal to ₹4,000. ओके, आपण P इथं कशासाठी घेतलेला होता? अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमोवेबल प्रॉपर्टीसाठी. मी इथे म्हणू देअरफॉर अमाउंट invested in immovable property is ₹4,000. आता इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड आपल्याला माहित आहे ₹2,000 आणि इन्व्हेस्टमेंट इन इमूवेबल प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला माहित आहे ₹4,000. क्वेश्चन आपल्याला असं विचारलेला आहे, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड इन द इमूवेबल प्रॉपर्टी दॅन द म्युच्युअल फंड. म्हणजे इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये म्युच्युअल फंड पेक्षा कितीने जास्त इन्व्हेस्टमेंट केलेली आहे हे फाइंड आउट करायचे आहे. त्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट इन इमूवेबल प्रॉपर्टी मायनस इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड करावी लागेल. म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल 4,000 मायनस 2,000 इज इक्वल टू 2,000. म्हणजे मोर मनी इन्व्हेस्टेड इन द इमूवेबल प्रॉपर्टी दॅन म्युच्युअल फंड इज इक्वल टू ₹2,000. Therefore 4,000 minus 2,000. ओके, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन इमूवेबल प्रॉपर्टी 4,000 मायनस इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज इक्वल टू 2,000 इज इक्वल टू मिळाले ₹2,000. म्हणजे फायनल आन्सर आपल्याला असं लिहावं लागणार आहे, द इन्व्हेस्टमेंट इन इमूवेबल प्रॉपर्टी मोर दॅन द इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड इज ₹2,000. क्वेश्चन 6 मध्ये लास्ट सब क्वेश्चन आहे. क्वेश्चन 4, हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन द पोस्ट. आता या क्वेश्चनचे सोल्युशन फॉर्म्युला वापरून सुद्धा आपण काढू शकतो किंवा सेकंड मेथडने सुद्धा काढू शकतो. फॉर्म्युला वापरून सोल्युशन कसे करायचे ते तुम्हाला माहित आहे, तरी सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवते कसे करायचे. यासाठी अमाऊंट डिपॉझिटेड इन द पोस्ट मी कन्सिडर करणार आहे ₹N.
आणि यासाठीचा फॉर्म्युला होईल द सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट डिपॉझिटेड इन द पोस्ट इज इक्वल टू अमाऊंट डिपॉझिटेड इन पोस्ट अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिपल 360 डिग्री. यामध्ये व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करूया. पाय डायग्राम मध्ये आपल्याला दिलेले आहेत पोस्टामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली 30 डिग्री, म्हणजे इथे द सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट डिपॉझिटेड इन द पोस्ट होईल 30. देअरफॉर 30 इज इक्वल टू अमाऊंट डिपॉझिटेड इन पोस्ट, यासाठी आपण एन घेतलेला आहे, अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट आहे 12,000 जी आपण फर्स्ट क्वेश्चन मध्ये काढलेली होती, मल्टिपल 360. देअरफॉर 30 मल्टिपल 12,000 अपॉन 360 मल्टिपल एन. 0 गेला 3 1 जार 3 3 1 जार 3 3 2 जार 6 12 1 जार 12 12 1 जार 12 1 2 3 000 म्हणजेच 1000 मिळाले. इथे चुकून झाले, इज इक्वल टू 1000 मिळाली एनची व्हॅल्यू, दॅट इज एन इज इक्वल टू रुपीज 1000. आणि एन आपण कशासाठी घेतलेला होता, अमाऊंट डिपॉझिटेड इन द पोस्ट साठी, म्हणजे याची व्हॅल्यू मिळाली रुपीज 1000. आता दुसरी सिंपल मेथड कोणती आहे बघा, ती पण तुम्हाला दाखवते. या क्वेश्चनच्या सोल्युशन मध्ये इन्व्हेस्टमेंट इन इमोवेबल प्रॉपर्टी आपण फाइंड आउट केली, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आपण फाइंड आउट केली, इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड फाइंड आउट केली आणि इन्व्हेस्टमेंट इन डिपॉझिट इन द बँक ही सुद्धा फाइंड आउट केली. ओके, टोटल पाय डायग्राम असतो 360 डिग्रीचा आणि यापैकी इन्व्हेस्टमेंट इन 4 फील्ड आपल्याला माहित आहे. ओके, मग त्यामुळे इन्व्हेस्टमेंट इन लास्ट फील्ड म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन पोस्ट आपण सहज फाइंड आउट करू शकतो. ओके, म्हणजे थोडक्यात कसं लक्षात ठेवायचं, तर पाय डायग्राम मधील अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द पोस्ट सोडून बाकीची सर्व इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपण फाइंड आउट केलेली आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट सुद्धा किती आहे ती सुद्धा आपल्याला माहित आहे. त्यामुळे टोटल इन्व्हेस्टमेंट मधून जर का आपण फाइंड आउट केलेली सर्व इन्व्हेस्टमेंट सबट्रॅक्ट केली तर इन्व्हेस्टमेंट इन द पोस्ट आपल्याला मिळून जाईल. त्यामुळे यासाठी आपल्याला फॉर्म्युला लागणार नाही, याला मेथड 1 म्हणूया. आता इकडच्या साईडला मी दाखवत आहे ती असणार आहे मेथड 2. द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन पोस्ट इज इक्वल टू, कसं काढणार, तर टोटल इन्व्हेस्टमेंट जी आपण फाइंड आउट केलेली आहे क्वेश्चन 1 मध्ये 12,000, यामधून सबट्रॅक्ट करायची आहे आपण फाइंड आउट केलेल्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स. म्हणजे कोणकोणते आहेत त्यांचे नाव लिहू. इन्व्हेस्टमेंट्स इन शेअर्स प्लस इन्व्हेस्टमेंट इन बँक प्लस इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड अँड प्लस इन्व्हेस्टमेंट इन इमोवेबल प्रॉपर्टी. ओके, प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं इन्व्हेस्टमेंट लिहायची गरज नाही, डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट इन आणि इथं डॅश जरी केली तरी लक्षात येईल इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स, इन्व्हेस्टमेंट इन बँक, इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड अँड इन्व्हेस्टमेंट इन इमोवेबल प्रॉपर्टी. ओके, आता ती किती आहे ती फाइंड आउट करू. टोटल इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहित आहे रुपीज 12,000, मग इथे होईल इज इक्वल टू 12,000. यामधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचे आहे ही सर्व इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स आपण काढलेली आहे ती आहे रुपीज 2,000 प्लस इन्व्हेस्टमेंट इन बँक ती पण काढलेली आहे रुपीज 3,000. याबरोबर इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड ती आपण फाइंड आउट केलेली होती रुपीज 2,000 आणि प्लस इन्व्हेस्टमेंट इन इमोवेबल प्रॉपर्टी ती काढलेली होती रुपीज 4,000. ओके, इज इक्वल टू 12,000 मायनस या सर्वांचे ॲडिशन 2 + 3 5 5 + 2 7 7 + 4 11. 12,000 मायनस 11,000 इज इक्वल टू मिळाले आपल्याला 1,000 आणि हे 1,000 आपण काय काढलेले आहे तर देअरफॉर अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द पोस्ट इज रुपीज 1,000. ओके, इथे सुद्धा 1,000 मिळाले सेकंड मेथडने आणि फर्स्ट मेथडने सुद्धा रुपीज 1,000 मिळाले. यापैकी कोणतीही मेथड तुम्ही वापरली तरी सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. फक्त
आन्सर तुमचं करेक्ट पाहिजे. ओके, या मेथडने जर असं सोल्युशन केलं फॉर्म्युला वापरून तरी सुद्धा चालेल, किंवा ही सुद्धा एक सोपी पद्धत आहे. या पद्धतीने जरी सॉल्व्ह केला तरी सुद्धा तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. ओके स्टुडंट, अशा प्रकारे प्रॅक्टिस सेट 6.6 इथं कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला प्रॉब्लेम सेट दिलेले नाहीये, पण मिसलेनियस प्रॉब्लेम्स दिले आहेत, तर ते तुम्ही होमवर्क म्हणून ट्राय करायचे आहेत. अगदी इझी क्वेश्चन्स आहेत. प्रॅक्टिस सेट 6.1 पासून प्रॅक्टिस सेट 6.6 पर्यंत आपण ज्या प्रकारचे क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेले आहेत त्याच प्रकारचे इथं क्वेश्चन्स आलेले आहेत, फक्त यामध्ये नंबर चेंज केलेले आहेत. ओके, बाकी काहीच फरक नाहीये. आणि जास्तीत जास्त यामध्ये पाय डायग्राम काढायलाच सांगितलेले आहेत. यामध्ये आपल्याला मीन, मीडियन, मोडचे क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि याबरोबर फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन ड्रॉ करायला सांगितलेले आहे. त्यामुळे प्रॅक्टिस सेटमध्ये जे आपण शिकलो आहोत तेच इथं आहे. त्यामुळे मिसलेनियस प्रॉब्लेम्स हे मी तुमच्यासाठी होमवर्क म्हणून देणार आहे, हे मी तुम्हाला सोडून दाखवणार नाही. आता अल्जेब्राचे सर्व व्हिडिओ आपले कंप्लीट झालेले आहेत. आता नेक्स्ट आपण 10th स्टँडर्डची जिओमेट्रीला सुरुवात करणार आहोत. त्यामुळे लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जिओमेट्रीचे सुद्धा ऑल प्रॉब्लेम सेट आणि ऑल प्रॅक्टिस सेटचे सोल्युशन्स तुम्हाला लगेचच मिळून जातील.